थाने में मीडिया से बातचीत के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के अध्यक्ष मनोज प्रधान ने कहा कि नियमों के अनुसार जिस पार्टी के पास दूसरी सबसे बड़ी संख्या में नगर सेवक होते हैं उसे विरोधी पक्ष नेता का पद मिलता है। वर्तमान में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के पास 12 नगर सेवक है, इसलिए उनका गुट ही विरोधी पक्ष नेता देगा, ऐसा प्रधान ने दावा किया। साथ ही मनोज प्रधान ने यह भी स्पष्ट किया कि भविष्य में यदि राष्ट्रवादी कांग्रेस के दोनों गुट एकत्र आते हैं तो नजीब मुल्ला को विरोधी पक्ष नेता का पद देने में कोई समस्या नहीं होगी। सुनिए मनोज प्रधान का विस्तृत बयान। ठरलेलं नाही आहे, आपल्या पक्षाकडून काही दावा करण्यात येणार आहे का विरोधी पक्ष नेत्यासाठी? प्रश्नच नाही। रूल असं म्हणतं की अपोजिशन मध्ये बसणारी जी सर्वात मोठी पार्टी असेल त्याचा विरोधी पक्ष नेता असेल आणि भाजप गेलेली आहे सत्तेमध्ये, त्यामुळे 12 सदस्य असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हीच पक्षाची सर्वात मोठी पार्टी आहे आणि डेफिनेटली आमचा विरोधी पक्ष नेता बसेल। नजीब मुल्ला देखील दावा करतायत विरोधी पक्ष आमचा एमआयएमला घेऊन ते गटस्थापन करणार आहेत। ते अनुभवी आहेत, महानगरपालिकेबद्दल मी त्यांना शिकवणं म्हणजे गैर होईल, पण एमआयएमचा गट वेगळा स्थापन झालेला आहे, एनसीपी अजित पवारांचा गट वेगळा स्थापन झालेला आहे आणि तो असा अमलगमेट करता येणार नाही। जर कुठे आम्ही दोन पक्ष एकत्र झालो तर मग नक्कीच नजीबभाईंना कुठेतरी संधी दिली जाईल आणि का नाही, ते खूप सीझन्ड आहेत नगरसेवक, पण त्याच्यासाठी आता सध्या तरी थांबायला लागेल। नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे एक भाग, पण दोन्ही राष्ट्रवादी अपोजिशनमध्ये बसली आहे। जर कुठे भ्रष्टाचार झाला, काही मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम तर नक्कीच करू शकेल आणि जर पुढे मागे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर मला वाटतं की नजीब अतिशय चांगला नगरसेवक आहे, त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल।